सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वशणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. 10वीला गेलाय तो आता. 10वीच्या मुलाला ब्लड कॅन्सर झालाय त्याला. आणि आपल्या या पहिल्या खेळासाठी 10 ताई, माझ्या 10 सख्या इथे सज्ज झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं. ओ हो, कसं वाटतंय ताई? मला लाज वाटते. काय काय तयारी करून तर मला लाज वाटते का? म्हणजे लाज का वाटायला पाहिजे म्हणजे? हा अगो बाई, ओ हो हो ओ हो हो, कसली लाजते पण का? म्हणजे असं मेकअप वगैरे सगळं करून आली आहे. पण मग मेकअप करून आलं तर मध्यात लाजायचं काय? बरं, एक पटकन चल उखाणा घेऊन टाक. माहेरी आलीस तू. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, निखिल रावांसाठी आईवडील सोडले. खूप सुंदर ताई नाव घेतलेलं आहेस. नमस्कार. ओके, बघापासून बघतोय मी ही ताई इतकी गोड हसते ना. हा, बहुतेक भाऊजींनी हे स्माईल बघूनच पसंत, मला हीच बायको पाहिजे. हा, चांदीच्या ताटात गुलाबाच्या कळ्या, अनिकेत रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या. मी नाही काय बोललेलो आहे. हे ताईंनीच घेतलेला आहे उखाणा हा. पण अरे तसेच दात आहेत. मग हा उखाणा काय घेतलास तू? तुम्ही सांगितलं. अरे मी सांगितलं म्हणून काही उखाणा घेशील तू? बरं, ठीक आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. आणि या खेळाचं नाव आहे काय पोचे. हा ताई, तू म्हण बघू. 1 2 3. हा, काय कोचे? काय कोचे? कोणाचे काय? तर काय कोचे? काय कोचे नाही, हा काय पोचे. ओके, म्हणजे पतंग कटली असं. हा, काय पोचे ना, असंच नाही. करेक्ट आहे. ताई, व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्तच. ओके, कळले तुम्हाला. काय आहेत की तुम्ही बघताय की एक दोरी आहे, त्या दोरीला धाग्यांचं रीळ इथे अडकवलेले आहेत. ओके, 10 आहेत. हां, काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर धावत जायचंय आणि ते रीळ पूर्णपणे रिकामी करायचंय. जी ताई कमीत कमी वेळेत तो रीळ रिकामी करेल ती असणारे विजेती. पण इथे आपण 2 संघ करणार आहोत. 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. हा, तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. ह्याच्या मागे. ओके, रेडी? 1 2 3. बोल बोल, काय पोचे. बोल. हा, काय कोचे? बायकोचे काय पोचे. हा काय कोचे? हा हा, लवकर लवकर लवकर. हा ताई, काय पोचे? व्हेरी गुड, मस्तच. हा, काही बोल फक्त. काय पोचे. काय पोचे? हो हो, वॉट अ कॉन्सन्ट्रेशन. बघा, एकाग्रता बघा. वेज, धक्का लागतो. मी कुठे येतोय पण? हा, आता त्यांना म्हणते. हा, सॉरी. हा, काही येऊ नको त्यांना. हा, ओके, तिथे जाऊन उभं राहायचं. हा, रेडी. हा हा, ओके, लवकर 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 ना पनवेल. हा, लवकर ना. एक शेवटची ताई हवी आहे. 2 ताई बाद होणार आहे. 3 ताई जाणार पुढच्या खेळामध्ये. हात वरती करायचंय तिथे जाऊन. हा, व्हेरी गुड ताई, लवकर. मस्तच. लवकर ताई. काय ना ताई, लवकर. हा, लवकर. येऊन मागा. हात वरती करायचंय तिथून. हात वरती करायचंय. लवकर लवकर लवकर. हा, संपत आलेली वेळ आणि तुमची वेळ संपलेली आहे. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की ज्या 3 ताई आपल्या पुढच्या खेळामध्ये गेलेल्या आहेत त्या ताई आहेत. पहिली ताई आहे काजल ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. दुसरी ताई आहे पल्लवी ताई. आणि तिसरी ताई आहे पूजा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्योतिताई आणि सीमाताई मात्र या खेळातून बाद झालेल्या आहेत. सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू देणार आहे. ओके, त्यावेळेस 5 ताई नक्की हा व्यवस्थित खेळायचंय. ओके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. 3 ताई पुढच्या खेळात जाणार आहेत. 2 ताई बाद होणार आहेत. ताई पटापट पटापट पटापट. हा,
बोल बघू ताई. काय पोचे. काय पोची. ठीक आहे बाई. तुला कुठल्या नावाने हाक मारतात भाऊजी. कविता. कविता. आणि प्रेमाने कवी. कवी. ओ हो कवी. वेळ संपत आलेली आहे. वेळ संपत आलेली आहे. ओके वेळची म्हणत आहे 2 मिनिटाची. भाऊजी तू कुठल्या नावाने हाक मारतात तुला. शीतल. नाही प्रेमाने. प्रेमाने पण शीतल. झाले हात वरती करायचे. व्हेरी गुड. व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त ताई. व्हेरी गुड. हात वरती करायचे. क्या बात आहे. लवकर लवकर लवकर. हात वरती करायचे. हात वरती करायचे. हा भाऊजी कसे आहेत. छान आहेत. हा छान आहेत. छान आहेत. काय करतात भाऊजी. ॲम्ब्युलन्स. हा ॲम्ब्युलन्स. भाऊजी ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्सवर. अच्छा ॲम्ब्युलन्सवर हा काम करतो. हा मला वाटलं भाऊजी ॲम्ब्युलन्स आहे. ओके व्हेरी गुड. तुम्ही काय नावाने हात मारता भाऊजींना. अहो. अहो कसं. अहो जरा हात मार बघू. हात मार की पटकन. अहो. मग भाऊजी तसं धावत ये. ओके आणि ते तुला कुठल्या नावाने हात मारतात. निशा. निशाना. हा बरोबर. जिथे लवकर लवकर. हा ओके वेळ संपत आलेली आहे. निर्णय असा आहे की ज्या 3 ताई गेलेल्या आहेत पुढच्या खेळामध्ये. ती ताई आहे सीमाताई. तू गेलेली आहे पुढच्या खेळामध्ये. त्यानंतर मयुरी ताई ती सुद्धा पुढच्या खेळामध्ये गेलेल्या आहेत. आणि कविता ताई ह्या 3 ताई गेल्या आहेत पुढच्या खेळामध्ये. आणि निशाताई आणि शीतलताई तुम्ही मात्र बाद झालेल्या आहात या खेळातून. आणि पुन्हा एकदा या 6 ताईंचं खूप खूप अभिनंदन कारण तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. आणि या पुढच्या खेळाकडे जाण्या अगोदर आधी आपण सुरू करूया आपला अत्यंत सुंदर असा भाग ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. ताई तुझं नाव सांग. माझं नाव ज्योती विजय गायकवाड. ज्योतिताई असं एखादा कुठला प्रसंग तुला इथे सांगावं असं वाटतं की ताईच्या बाबतीतला किंवा बाबांच्या बाबतीतला की तो प्रसंग तू अजूनही विसरू शकत नाही आणि जो फार महत्त्वाचा आहे. त्या सगळ्या त्या प्रसंगातून तुम्ही स्वतःला सावरलं पूर्ण कुटुंबाने पुन्हा सक्षमपणे उभे राहिलात. आहे म्हणजे आता तिच्याच मुलाला ब्लड कॅन्सर हा. दहावीला गेलाय तो आता. 10वीच्या मुलाला ब्लड कॅन्सर झालाय त्याला. आणि कधी कधी समजले. 2 वर्ष झाली म्हणजे आता चालू आहे ते ट्रीटमेंट. तुझं या बाबतीत ताईशी बोलणं झालं. म्हणजे आता तसं होतं दवाखान्यातच होतं ॲडमिट. आता काल सोडले परत भारती हॉस्पिटलला. आता उद्या ॲडमिट पण करायचंय. ताई मग ह्या सगळ्या आता हा जो एक प्रसंग आला तर ह्या प्रसंगाला तुम्ही सगळे कसे सामोरे जात आहेत म्हणजे कसं तुम्ही एकमेकांना किंवा ताईला कशा पद्धतीने आधार देत आहे तुम्ही. आता बोलण्याशिवाय दुसरं काय आधार देणार. समजा काही लागली तर आम्ही आहेच तिच्या मागे. ताई आता खरं तर हा सगळा प्रसंग ऐकून मला एवढंच सांगायचं आहे मोठ्या आजारातून दादाला तो लवकरात लवकर बरा व्हावा हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. या ताईंशी बोलूया. ताई तुझं नाव सांग. माझं नाव काजल योगेश जगताप. ताई काय सांगशील माहेरबद्दल तुझ्या. माहेर म्हणजे आम्ही 3 बहिणी 1 भाऊ. आमची माहेरची परिस्थिती खूप गरीब होती आणि वडील सिलेंडरचा जॉब म्हणजे सिलेंडर उचलायचे आणि आम्ही 3घी बहिणींनी एकमेकींचे ड्रेस घालून शाळा 11वी 12वी कंप्लीट केली. आणि मग जेव्हा परिस्थिती चांगली झाली तेव्हा बहिणीचं लग्न झालं आमच्या. पण जसं तू म्हणालीस की परिस्थिती चांगली झाली पण ते कसा प्रवास होता तो कसा स्ट्रगल. काय नाही म्हणजे जसं आम्हाला म्हणायचे होईल आपला आज ना उद्या व्यवस्थित. कॉलेजमध्ये आम्ही जायचो तर सगळ्यांचे नवीन नवीन ड्रेस असायचे पण आमचे जुने असायचे. पण इथे माझं खूप चांगलं आहे. आमच्या स्वतःच्या रूम वगैरे भाडे नाहीत. अच्छा हां ओके. आणि वडील आता 3 वर्ष झालं वारले अटॅक येऊन.
म्हणजे आता भाऊ शिकत होता आणि वडील वारले, मग त्याला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आणि जॉब करावा लागला. आणि पण ताई आज मला असं वाटतं की आई किंवा बाबा दोघांनाही जर समजा आज जर तुला सॉरी म्हणायचं असेल तर कुठल्या गोष्टींसाठी सॉरी म्हणशील आणि कुठल्या गोष्टींसाठी आभार मानशील? वडील मला बोलले होते 12वी नंतर म्हणजे शिक अजून, पण मी काय केलं, कॉम्प्युटरचं म्हणजे मला कॉम्प्युटरमध्ये खूप हे शिकायचं हे होतं, तर मी कॉम्प्युटर शिकली आणि कंपनीमध्ये जॉब केला. तर वडील म्हणत होते आत्ताच नको जॉबला लागू, तू अजून शिक. त्यासाठी बाबांना सॉरी बोलायचं. ओके. आणि आभार कशासाठी मानायचे? आभार म्हणजे वडील आम्हाला एवढ्या कष्टातनं पण ते आम्ही जे बोलायचो ना, भले ते महिन्याने भेटू दे पण ते आणून द्यायचे ती गोष्ट. अच्छा. तुला कसं वाटलं आज मनातलं व्यक्त करून बोलून? आज वडील वारून 3 वर्ष झाले, तर म्हणजे असं कोणी विचारलंच नाही की वडिलांची आठवण येते का, नाही तर काय, काही नाही. ताई बाबांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी, तुझ्या पूर्ण कुटुंबाच्या पाठीशी नक्कीच आहे आणि तुझी उत्तरोत्तर अशीच तुझ्या आणि तुझ्या पूर्ण कुटुंबाची, भाऊजींची भरभराट हो. तू सुखात आनंदात राहोत हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. आता आपण खेळायला सुरुवात करूया. माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या धमाकेदार खेळाला. ज्या खेळाचं नाव आहे उई मासुई. तर हा खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुम्ही बघतायत की तुमच्यासमोर सुई आणि काळा धागा आहे आणि बाजूला 3 कप आहे. सगळ्यात आधी पहिल्यांदा त्या सुईमध्ये तो धागा व्यवस्थित ओवायचा आहे. ओवून झाल्यानंतर आम्हाला असं दाखवायचं कॅमेरासमोर आणि बोलायचे सुई. काय बोलायचंय? ओवून झाल्यानंतर तो सुई आणि धागा तसाच खाली ठेवायचे आणि हे जे 3 कप आहेत ते 3 लगोरी सारखे उभे करायचे. 1 2 3. हा सुई हा. ओके हा. ओके. कप व्यवस्थित उभे करायचे. हात वरती करायचे तर कप उभे झाल्यानंतर. नाही ताई झालेले नाहीत. हा. ओके. व्हेरी गुड. नाही ताई नाही, घाई करू नका. हा. कप व्यवस्थित उभे राहिले पाहिजे. हा. व्हेरी गुड. हा. शाबाश. हा. शाबाश. हा. नाही. हा. ओके. हा. व्हेरी गुड. हा. शाबाश. वेळ संपलेली आहे. वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, पहिल्या क्रमांकाची ताई आहे पूजा ताई, जी गेली आपल्या शेवटच्या आकड्याकडे. एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे सीमा ताई, तुम्ही गेलेला आहात पुढच्या खेळामध्ये. आणि तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे कविता ताई, तुम्ही गेलेला आहात पुढच्या खेळामध्ये. आणि 3 ताई मात्र बाद झालेल्या आहेत. पण तुम्हाला मिळते सन मराठीकडून भेटवस्तू. आणि अशा पद्धतीने 3 ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी, खेळ सुरूच आहे, पण मला अजून 2 ताईंसोबत गप्पा मारायचे आहेत आणि जाणून घ्यायचे आहेत त्यांच्या माहेरच्या आठवणी. ताई तुझं नाव सांग बरं. निशा अनिकेत भांडे. बरं ताई, तुझ्या आयुष्यामध्ये कोण आहे असा हिरो आणि कोण आहे खलनायक? विलन म्हणाल तर दारू. हिरो म्हणाल तर माझा मामा. अच्छा. दारू का तुला अशी विलन वाटते? दारू म्हणजे माझे वडील दारूच्या आहारी खूप गेले होते, त्यांच्यामुळे ते खूप लक्ष देत नव्हते आमच्याकडं. अच्छा. नंतर आम्हाला जसं कळायला लागलं तसं मामाने इकडं आणलं सातारमध्ये. आम्ही आधी इचलकरंजीत होतो राहायला. ओके. तर तिथं हातमागावर पप्पा जायचे कामाला. पण काम पण करायचे, पण तितकंच व्यसन पण. अच्छा. त्यामुळे आमच्याकडे लक्षच नसायचं त्यांचं. आणि तुम्ही किती भावंड? 3, 2 बहिणी 1 भाऊ. मी मोठी, ओके. मग माझा भाऊ, मग बहीण. आणि मग मामा का तुला असं हिरो वाटतोय? त्याने केलंय खूप आमच्यासाठी. काय केलंय एवढं? म्हणजे ते सांगितलंच तर आम्हालाही आवडेल. माझी बहीण तर खूप, मी मोठी असल्यामुळं मी 10वी शिक्षण करून इकडं आले. आधी माझ्या भावाला आणलं, मग मी आले. नंतर माझ्या मम्मीला, बहिणीला घेतलं बोलून. इथं आम्ही सेटल झालो.
त्याच थोड्या दिवसानंतर पप्पा पण एक्सपायर झाले. 8 वर्ष होतील त्यांना आता. ओके. पण सगळं काय मामानेच केलंय. अच्छा, म्हणून मामा हिरो आहे. पहिलं ओके, व्हेरी गुड. ताई, आपण आता ह्या ताईंशी पण जाणून घेऊया. ओके ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव पल्लवी सुतार. पल्लवी ताई, बरं कोण आहे तुझ्या या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये, तुझ्या आयुष्यामध्ये तुला कोण वाटतं की हिरो कोण आहे? माझे आजी खूप तिनं स्ट्रगल केलं लहानापासून मोठ्यापर्यंत आत्तापर्यंत. खूप मला छान सपोर्ट केला, माझा कल्याणाचा विचार केला. आणि त्याच्यानंतर मिस्टर. म्हणजे आजी आणि भाऊजी हे हिरो आहेत तुझ्या आयुष्यात. हां, भाऊजी हिरो आहेत असं का तुला सांगावं असं वाटतं? माझ्या प्रत्येक दुःखात सुखात त्यांनी खूप साथ दिली मला. खूप म्हणजे खूपच साथ दिली. आणि आजी त्याहून जास्त, कारण की मला जरा काय दुःख झालं, काय झालं, त्रास झाला की आजी यायची, भेटायची, बोलायची. मग तिच्यापाशी दुःख व्यक्त झालं. आणि आयुष्यात साथ देणारे मिस्टर. ओके, वा ताई, नशिबाने असतो त्या बाबतीत. बरं, खलनायक किंवा खलनायिका कोण आहे असं तुला वाटतं? दारूमुळं आयुष्यात दारू तुझ्या हां. म्हणजे तुझ्याही आयुष्यातली खलनायिका दारू आहे. हां, म्हणजे मला वडिलांचं प्रेम असं मिळालंच नाही. कारण की थोडंसं समजायला लागलं की ड्रिंकमुळं पप्पांचं हे झालं, साथ सुटली पप्पांची. तर त्यामुळं दारू हे मला अगदी नकोशी, म्हणजे विचारसुद्धा करू शकत नाही. दारूमुळं किती संसार उद्ध्वस्त होतात. आणि माझ्या आयुष्यात जे भोगलंय मी ते कुणाच्या बाबतीत व्हायला नको. त्यामुळे ते हेच आहे. अच्छा, दारू. म्हणती खलनायिका आहे. पण बरोबर आहे ताई, म्हणजे खरं तर आज तुमच्या दोघींशी बोलून एक कॉमन गोष्ट निघालेली आहे की दारू ह्या गोष्टींमुळे बरीचशी घरं अशी उद्ध्वस्त झालेली आहे. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ती खरंच दारू ही प्रत्येकाच्या आयुष्यातली एक खलनायिका नक्कीच आहे. तेव्हा ह्या गोष्टींवरती अगदी मनापासून आणि गांभीर्याने विचार करायला हवा. मला सगळ्यांना सांगणं ह्याचं की कुणीही ड्रिंक करू नये. कारण की खूप खूप त्रास होतो त्या ड्रिंकमुळं. घरच्या स्त्रीला म्हणा, म्हणजे मुलगी असू किंवा सून असू किंवा लेक असू, म्हणजे जे कोणी असेल त्या सगळ्यात फक्त बाईच भरडली जाते, असं मला म्हणायचं आहे. नक्कीच ताई. आणि मग कारण तू या सगळ्या गोष्टी अनुभवल्यात, त्याच्यामुळे तू या सगळ्या गोष्टी बोलतेस. हां, ताई, खूप छान तू इथे सांगितलंस आणि छान सल्ला इथे तू दिलेला आहेस. आणि याच नोटवरती आता आपण शेवटच्या खेळाकडे जाऊया. ओके, आता आपण सुरू करणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाला. या खेळाचं नाव आहे माझ्याकडे शेंगा तुला देते ठेंगा. हा खेळाचं नाव आहे माझ्याच कडे शेंगा तुला देते ठेंगा. आई शपथ, काय बोलली बोल. तुला देते मग काय ठोसा? भांडण लावू नका तुम्ही आमच्या. अरे मी भांडण लावते, पण तू असं ठोसा बिसा बोललीस म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. ओके, एकंदरीत आता हा जो खेळ आहे, हा खेळ तुम्हाला कळला असेल की तुम्ही बघतायत की तुमच्यासमोर सगळ्या शेंगा आहेत. हां, आणि एक डिश आहे. आणि हे काय म्हणतात त्याला, डावलं काय म्हणतात, वगराळ. वगराळ. हा, हे वगराळ तुमच्याकडे आहे. काय करायचं, या 2 मिनिटामध्ये जास्तीत जास्त तुम्ही शेंगा अशा गोळा करून या डिशमध्ये टाकायचे. शेंगा गोळा करण्या अगोदर तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. आणि मग तुम्ही शेंगा गोळा करायचे. 1 2 3. आणि हँडल पकडायचं आहे. हँडल तिथे मध्ये पकडायचं नाही. हा आहे नीट नीट नीट. हा, शबाश शबाश शबाश. हा हा, सोपं करायचं नाहीये. हा, व्हेरी गुड. हा, बघायचं नाही. शबाश शबाश. हा, फक्त तुमच्या समोरच्याच नाही, बाजूच्या पण घ्यायच्या आहेत. हा, शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 आणि 1. वेळ संपलेली आहे. आणि आता इथे बघूया कोणाला मिळत आहेत जास्त शेंगा आणि कोणाला मिळतं ठेंगा. ओके, 1 60 61 62 63 64 65 1 78 79 80. आता बोल बघू. आता ठेंगा नाही, आता बुक्की.
सगळं बाहेर येते. ओके, 1 2 3 4 5 59 60 आणि 61. मग दोघींना ठेंगा. ये बात है, आईचा मंगताय. झुका की नाही साला. अभी अभी तुम क्या बोलोगे? आली मोठी शहाणी. ओ ओ आई शपथ. तू ऍक्च्युली मुंबईची, मी आहे कराडची. मुंबईचा मी पण आहे. आमची मामे मुंबई सॉलिड टीम. आता बोल. मुंबईपेक्षा कराड छान आहे. आमची मुंबईच भारी. हा, काय तुमच्या मुंबईमध्ये काय आहे सांग. काय म्हणजे काय? मुंबईत मी आहे. तुम्ही आहातच की, पण कराडमध्ये आमच्या भरपूर काय काय कराडमध्ये काय आहे? काय संगम आहे, शिवाजी महाराजांचे सगळे स्मारक आहेत. मग मुंबईमध्ये पण संगम आहे. कुठला संगम आहे? काय ह्यांचा आणि भाऊजींचा संगम झाला ना, हे असंच चालू राहणार आहे. पण तुम्हाला एक सांगू का मंडळी, हीच गंमत आहे, हाच गोडवा आहे. कसं आहे ना की आपला महाराष्ट्र ह्या सगळ्या छान छान आपल्या राज्यांनी असं भरलेलं आहे आणि प्रत्येक राज्याची एक वेगळी गंमत आहे आणि म्हणूनच आपला हा असा एकत्र एक छान महाराष्ट्र आहे. एकदा ताली दे दे ताई. ओके, हा, जय महाराष्ट्र बोला. आणि आता निर्णय तुम्हाला सांगतो. निर्णय असा आहे की जी 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे कविता ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तू उपविजेती ठरलेली आहेस, त्याच्यामुळे तुला मिळतोय इंडक्शन. तुझ्या हक्काचा माहेरचा आहे. व्हेरी गुड. आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे सीमा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. मी नाही, तू ठरलेली. हा, पण असं करते ना. अच्छा असं. ओके, सीमा ताई यो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि ताई तू हुकुमाची राणी झालीस, त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. तुझा जो काही ॲटिट्यूड होता ना, हा. त्याच्यावरच वाटलं होतं की तू हुकुमाची राणी होणार. जी काय ठसन दिली त्यात होती पण हुकूमच दाखवते सगळ्यांच्यावर. हो, सगळ्यांच्यावर, म्हणजे भाऊजींवरतीच होता. सासूवर पण. हे बघणार आहे हा, हे सगळं. बघू द्या, माहितीये हा, माझ्यावर पण हुकूम नाही करत. तुझ्यावरती कोण हुकूम करत नाही. नाही. कोण करेल? कोणाची हिंमत आहे करायची? हा, बरोबर आहे. हरकत नाही ताई, पण खूप खूप अभिनंदन तुझं. पण आज तू हुकुमाची राणी झालीस, तर आज तुला कुठला, तू जशी म्हणतेस की सगळ्यांवरती मी हुकूम का सोडते, तसं आज तुला इथे कुठला हुकूम सोडा असं वाटते जो सगळ्यांनी पाळला पाहिजे? मी आहे कोयन्याच्या भागेतली, म्हणजे आम्हाला पुनर्वसन झालेलं आहे. आमची खूप शेती गेली, तशी थोडीफार दिली, पण त्यात आमचं उदरनिर्वाह होत नाही. त्यासाठी सरकारने आम्हाला जी पहिली गेलेली जमीन तशी आम्हाला मिळवून द्यावी दुसरीकडे तरी, एवढीच इच्छा आहे. अच्छा, वा ताई, नक्कीच ही जी तुझी इच्छा आहे किंवा हा जो हुकूम आहे तो नक्कीच योग्य त्या व्यक्तींपर्यंत नक्कीच पोहोचेल. ओके थँक्यू. ओके, त्यामुळे खूप खूप अभिनंदन तुझं. एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढणार आहे. मंडळी, कोडोलीमधला आजचा भाग हा खूप काही शिकवणारा होता. म्हणजे साध्या राहणीमानाने आपलं आयुष्य खूप सुंदर आणि सोपं होऊन जातं. त्या भेटूया पुढच्या भागात एका वेगळ्या गावात तिथल्या सख्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी. त्या बघायला विसरू नका तुमचा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.